ह्यांच्या नंतरचा जो सामना आहे तो वाज 11 विरुद्ध समर्थ भंडारळी ह्या दोन्ही टीमने हजर राहायचं आहे. हॅलो हॅलो मागच्या सामन्यामध्ये गणेश याने 29 धावाची एकदम धुंजार अशी खेळ खेळली होती आणि त्यांना साथ दिली होती ती निलेश याने. निलेश हे एक चांगले फलंदाज आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. प्लीज कॉपरेट करा. अजून आपल्याला भरपूर असे सामने खेळवायचे आहेत. वासगाव संघ फिल्डिंग लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कॉपरेट करा प्लीज. अंपायर सामना चालू करायचा आहे. फार टाइमपास होतो. सामना चालू करायचा आहे. अंपायर सामना चालू करायचा आहे. ओ असं नाही चालत. एक प्लेअर बाकी आहे. सामना जर चालू झाला नाही तर तुम्हाला दंडही आकारला जाईल. एक प्लेअर कमी ठेवू शकतात आपण. फिल्डिंग लावून घ्या येईल तोपर्यंत. जरा कॉपरेट करा. अजून आपल्याला 3 ते 4 सामने खेळवायचे आहेत आणि आपण असा वेळ जर वाया घालवला तर शेवटचे जे सामने असतात त्यांना तुमचा भुर्दंड त्यांना भरावा लागतो. त्यांचे सामने हे लेट होतात. अंधारातही खेळावे लागतात. तर आपण ही सहकार्य करण्याची अपेक्षा. सामना चालू करायचा आहे. टीम मीटिंग आता जास्त होत आहे. चला सामन्याकडे वळूया. अंपायरने जरा लक्ष द्यायचं आहे. 3:45 झालेले आहेत आणि आपल्याला हा सामना हा जी एक इनिंग आहे फर्स्ट इनिंग आहे ती 4:10 संपवायची आहे. जर ती संपली नाही तर त्यांना पनिशमेंट द्यायची आहे. 4:10 25 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करायची आहेत ती वासगाव संघाला. सॉरी हा सामना फक्त ही इनिंग फक्त 20 मिनिटात संपवायची आहे. म्हणजे 4 वाजून पहिल्याच बॉलवरती चौकार मारला तो गणेश याने. सुंदर असा हॉप साइडला ड्राईव्ह केलेला आहे आणि पहिल्याच बॉलवरती 4 धावा. संदीप यांचा चांगलाच असा समाचार घेतलेला आहे तो गणेश याने. गणेश हे मागच्या सामन्यामध्ये
29 धावावर बाद झाले होते. आपल्या संघासाठी चांगलीशी खेळ केली होती. त्यांना त्याच्यामध्ये एक जीवदानही मिळाला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला होता तो गणेश याने. पुन्हा सज्ज संदीप. गणेश यांना बघूया कमबॅक करतात की गणेश हे चौकार षटकार मारणार. बघूया आणि सुंदर असं कमबॅक. डॉट बॉल. गणेश यांना काही तो समजला नाही आणि सुंदर अशी गोलंदाजी लाईन ऑफ लेफ्ट मध्ये गोलंदाजी होती ती संदीप यांची. संदीप हे एक चांगले गोलंदाज आहेत. मागच्या 15-17 वर्षापासून त्यांना मी पहिलीच गोलंदाजी करताना बघतोय. आणि त्यांचा जसा चांगला बॉल आहे तिकडे चांगली गोलंदाजी बॅटिंग करतात आणि जसा बॉल खराब आहे त्याचा चांगलासा समाचार करतात ते गणेश याने. आणि षटकार. पुन्हा अपसाईडला ड्राईव्ह केलेला आहे आणि हा पुन्हा चौकार. संदीप यांचा चांगला समाचार घेत आहे. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 14. चंद्र भाऊ आपण पिच जरा साफसफाई केली. पुन्हा ऑप्शनला चांगलाच असा बोला होता परंतु कट गेलेले आणि तिकडे 1 धावावर समाधान मानायला लागले गणेश यांना. गणेश वैयक्तिक 15 धावावर खेळत आहेत. या षटकातला शेवटचा बॉल घेऊन येतील ते संदीप निलेश यांना. निलेश पहिल्यांदा स्ट्राईकवर गेलेले आहेत. बघूया किती चांगली कामगिरी करतात आपल्या संघासाठी. आणि जोरदार मारण्याच्या नादामध्ये डॉट गेलेला आहे तो बॉल आणि संदीप यांच्या पहिल्याच षटकामध्ये 15 धावा. थोडस महागड षटक म्हणता येईल कारण 15 धावाची सरासरी जर पकडली तर 70 ते 75 धावा ह्या ठाकूरवाडी संघ आपल्या संघासाठी मिळू शकेल आणि हे टार्गेट ही बलमोठं होऊ शकतं. त्यांची दुसरं षटक घेऊन येत आहे तो पंकज सॉरी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथे 15. गोलंदाजाचं नाव देहाशीष. नाव फार मोठं आहे आणि देहाशीष म्हणजे त्यांच्या नावातच देव आहे तर त्यांना तशी देवासारखी कामगिरी आपल्या संघासाठी करावी लागेल कारण पहिल्याच षटकामध्ये 15 धावा हे मोठं थोडस महाग असं षटक गेलेलं आहे ते संदीप यांचं. आणि गणेश याने त्याच्यामध्ये 2 चौकार 1 षटकार मारून आपले एक चांगली कामगिरी केलेली आहे. परंतु आता त्यांच्या समोर आहेत ते देहांशीष. बघूया आपल्या संघासाठी किती चांगली कामगिरी करतात आणि त्यांना करावी लागेल कारण आपला संघ पहिल्याच ओव्हरमध्ये थोडासा अडचणीत आलेला आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या मिळवली आहे 15. टीम मीटिंग कमी करा. सामना चालू करा अंपायर. गणेश आणि पहिलाच असा सुंदर असा बॉल आणि त्याला तेवढाच मान सन्मान दिलेला आहे तो गणेश याने. खरोखर असंच आहे क्रिकेट की ज्या बॉलला आपण सन्मान देऊ शकतो
त्या बॉलला सन्मान दिला पाहिजे, नाहीतर चुकीचा शॉट खेळून विकेट जाण्यापेक्षा आपण जो बॉल जो आपल्या झोन मध्ये येईल त्याचा समाचार घेतला पाहिजे आणि तसंच गणेशने केलेला आहे. बोलल्याप्रमाणे तसंच त्याने ऐकलेलं आहे मला वाटतं माझाही, की जो बॉल ऑप्शनच्या खूपच बाहेर होता आणि त्याचा रिव्हर शॉटने चौकार मारलेला आहे. डीजे काफी अच्छी गेंद और यस 22 के माध्यम से 1 रन बनेगी यहाँ पे। जिस तरीके से स्विच करना चाहते थे, अल्टी पल्टी का प्रयास था, लेकिन देखा गेंद थोड़ी सी दूर जा रही है। पंकज ने काफी अच्छी तरीके से रीड कर लिया था गणेश को यहाँ पे, और उस तरीके से गेंद को जिस तरीके से साकारा, मजबूर किया। 22 के लिए सिंगल में कन्वर्टेशन आता है 29। बेहतर बेहतर है, बेहतर गेंदबाजी दर्शा रहे हैं, क्यों ना हो, करनी भी चाहिए। जिस तरीके से पहले ओवर में संदीप की गेंदबाजी थोड़ी सी महंगी साबित रही, लेकिन
फिर बाद में गेंदबाजी देहाशीष ने की बहुत ही बढ़िया तरीके से। और यहाँ पे नीलेश का बल्ला बोला है, यहाँ पे क्या ऊंचाई और क्या लंबाई दी है, 100 मीटर की लंबाई वाला शॉट है। यस डीजे। चला बॉल आला है, बॉल गया। बहुत ही बेहतर शॉट दिखा, ऊंचाई और लंबाई। ये जो छक्का आया है 100 मीटर की लंबाई वाला दूर वाला शॉट नीलेश के बल्ले से, लॉन्ग लेग में बहुत ही बढ़िया हुक किया उन्होंने। बहुत बेहतरीन शॉट को फिर एक बार दर्शाना चाहते थे। फॉलो थ्रो में बहुत ही बढ़िया सुंदर फील्डिंग का नजारा गेंदबाज ने दर्शाया है। 5 गेंदे, बिल्कुल बढ़िया गेंदबाजी यहाँ पे, बेहतर गेंदबाजी अभी तक देखे हैं हमने कि यहाँ पे 5 गेंदे डॉट और खाली सिर्फ 2 छक्के का योगदान दिया है नीलेश ने। या फिर एक बार है ऊंची उड़ान है, नीचे प्रयास तो होगा लेकिन आउट ऑफ द पार। 6 रन, कहते हैं ना मस्तक पे दस्तक आया है छक्के वाले के। यस डीजे। धन्यवाद डीजे। ये 3 ओवर की समाप्ति में स्कोर हुआ है 41। जबरदस्त अटैक यहाँ पे नजर आ रहा है। और जिस तरीके से कहते हैं कि नीलेश ने डॉट गेंद खाई है, लेकिन 3 छक्कों से नजारा दिखाया है। 3 छक्के दिए हैं इन्होंने, दर्शाए है 18 पे खेल रहे हैं। तो एक तरफ गणेश है, काफी अच्छी तरीके से हुनर दिखा रहे हैं। एक छक्का आया है, 3 चौके भी उनके बल्ले से निकले हैं। स्कोर 41 पे पहुंचा। नीलेश में काबिलियत तो है, लेकिन सूझबूझ करके खेलना पड़ेगा उनको कि डॉट पे डॉट जा रहे हैं लेकिन छक्के मार रहे हैं, लेकिन वो उससे काम नहीं चलेगा। डॉट बॉल जाएंगी तो उनके टीम को स्कोर बड़ा बना नहीं पाएगी। और ये गणेश ने अच्छा सा स्लाइस किया है लेग साइड में, और ये चौकार। यस डीजे। तो इस चौकी की सहायता से 45 पे पहुंचा है स्कोर बोर्ड। भालचंद्र पाटिल यहाँ पे गेंदबाजी के लिए तैयार है। अटैक ऑन फायर बनते हुए दोनों बल्लेबाज नजर आ रहे हैं। और क्यों न हो, इनके पास हुनर है ठाकुरवाड़ी डहाणों के लिए। जब भी मैदान में खड़े रहते हैं, बल्लेबाजी ऑन फायर होती हुई नजर आती है। ये दोनों बल्लेबाजों के पास हुनर है, दिखते हैं। और यहाँ पे देखिए फॉलो थ्रो में काफी अच्छी तरीके से फील्ड किया था, लेकिन जल्दबाजी में ओवर थ्रो हुआ और स्ट्राइक को रोटेट किया गया है। 1 रन फिर एक बार पूरा होता हुआ 46 ऑन द बोर्ड। 47 रन बन चुके हैं। काफी अच्छी 46 पारी नजर आ रही है। बहुत ही बेहतरीन पारी के साथ में ओपनिंग जोड़ी की ये पार्टनरशिप नजर आती है। देखते हैं बढ़िया साझेदारी के साथ में अपना योगदान देने के लिए तैयार है इस वक्त नीलेश। बहुत ही बढ़िया गेंद, भालचंद्र की खूबसूरत गेंद आई, बिल्कुल टप्पा खाने के बाद उछाल नहीं दिया, लेकिन बाल बाल बचे ये भी कहा जाता है। और विकेट कीपर यहाँ पे जीतू कड़ो है, बहुत ही बेहतरीन विकेट कीपिंग का रोल अदा करते हैं अपने टीम के लिए। इस ओवर की 3 गेंदें पेश हो चुके हैं। पहले गेंद में चौका, दूसरे में एक तीसरा डॉट आया है भालचंद्र की। चौथी गेंद फिर एक बार यहां पे शॉट दिया है। कवर में बेहतर शॉट है। 6 रन बनेंगे। यस डीजे। क्या योगदान है, क्या योगदान है। छक्के के साथ में पारी न बह रहे हैं और पार्टनरशिप बड़ी लंबी 52 रनों की पार्टनरशिप नजर आ रही है। यहाँ पे देखिए डाउन द लेग स्टंप में गेंद आई है और यहाँ पे वाइट और 22 2 रन बनेंगे। 54 रन, बड़ी पार्टनरशिप नजर आ रही है दोनों के बीच में। तो एक तरफ हम देखते हैं दोनों बल्लेबाज, और आज भी व्यूवर्स हमारे बड़े हुए हैं 5779 पकड़ेंगे हम, व्यूवर्स बन रहे हैं। काफी अच्छा योगदान दिया जा रहा है। क्या पार्टनरशिप डेवलप हो रही है। फिर एक बार मौका तो था, ओहो काफी अच्छी तरीके से रन को चुरा लिया है।
फिर एक बार रन बढ़ता हुआ गणेश खेल रहे 27 पे, तो नीलेश खेल रहे हैं 24 रनों पे। काफी अच्छी साझेदारी दोनों के बीच में नजर आ रही है। इस ओवर की आखिरी गेंद होगी भालचंद्र की। स्कोर पहुंचा है 55। बड़ी पार्टनरशिप नजर आती है इस टूर्नामेंट की, हाईएस्ट पार्टनरशिप होगी जहां तक एक अच्छे पार्टनरशिप का योगदान दिया जा रहा है। 4 ओवर की समाप्ति। बिल्कुल बढ़िया गेंदबाजी साकारी गई है। बिल्कुल 15 मिनट में यहाँ पे 4 ओवर हमने खत्म होते हुए देखे हैं। बिल्कुल 8 गेंदे डॉट की है नीलेश ने, लेकिन छक्के के साथ में योगदान दिया है। 24 पे खेलते नजर आ रहे हैं, तो एक तरफ 27 पे खेलते हुए नजर आ रहे हैं गणेश। 15 मिनट काफी योगदान अच्छा दिया है यहाँ पे वासगांव बाली बहु वॉरियर्स, जिन्होंने 15 मिनट में 4 ओवर की समाप्ति की। बहुत ही अच्छा बढ़िया योगदान दिया है यहाँ पे उनके सहायता से, लेकिन बल्लेबाजी का नजारा और बड़ी पार्टनरशिप नजर आती हुई। स्कोर पहुंचा है 55 पे। कहते हैं दिल बचपन का, उम्र 55 की, और स्कोरबोर्ड है 55। अभी ये लास्ट ओवर है इस इनिंग का। देहाशीष काफी अच्छी गेंदबाजी की थी अगले उनके ओवर में। अभी देखते हैं गणेश के लिए कितनी अच्छी गेंदबाजी करते हैं। अपने टीम को संभालना पड़ेगा, अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। ये क्वार्टर फाइनल का सामना है और सुंदर सा स्ट्रेट ड्राइव किया, लेकिन परंतु यहाँ पे 4 रन, बॉल उछलती हुई, बढ़िया जैसी शॉट। कम ऑन डीजे। छत्तीस पे खेलते हुए नजर, 14 गेंद में 32 पे खेलते हुए नजर आ रहे हैं। देखते हैं यॉर्कर की गेंद ग्राउंड रूट शॉट मिड विकेट में, खूबसूरत फील्डिंग और मौका था यहाँ पे। डेंजर जोन में थे लेकिन रन को पूरा कर लिया है यहाँ पे। बहुत ही अच्छी रन इन बिटवीन विकेट। लेकिन नीलेश अभी सामने, नीलेश 4 छक्के लगा चुके हैं, बहुत अच्छी बैटिंग कर रहे हैं, लेकिन डॉट पे डॉट भी जा रही है। अभी उन्होंने छक्के मार के तो पूरा टीम का संतुलन अच्छा किया। अभी देखते हैं देहांश के लिए क्या करते हैं, और ये हल्का सा किनारा लगा हुआ, 1 रन। बहुत अच्छा गेंदबाजी कर रहे हैं देहांश। बिल्कुल यहाँ पे 1 से तब्दीली मिल रही है। स्कोर पहुंचा है 61 पे 61। लेकिन अभी उनको चौकार और छक्कों की जरूरत है, क्योंकि अंतिम जो लास्ट ओवर चल रहा है। अभी भी 4 गेंदें बाकी है, सॉरी 3, और अभी उड़ा दिया है गणेश ने, और ये षटकार। कमांड से लीजिए। यस 67 रन बन चुके हैं। यहाँ पे देख रहे हैं एक अच्छी पार्टनरशिप। आज के दिन में हमें 2 टॉप में देखने को मिले। एक तो हमने देखा है कि हैट्रिक विकेट जे ने, डिग्नॉक के गेंदबाज ने हैट्रिक विकेट ली। यहाँ पे एक अच्छी पार्टनरशिप नजर आ रही है। और कल के दिन में छक्के की भी हैट्रिक देखी गई थी। यहाँ भी देखिए फिर एक बार बैक टू बैक छक्का आया है। यस डीजे, फिर एक बार धमाका। कमांड जे किती 45 पे खेलते हुए नजर आ रहे गणेश। 17 बॉलों में 45 रन की झुंझार बारी खेल रहे गणेश। देखते हैं लास्ट बॉल है, अपना अर्धशतक लगाते हैं क्या, 3 षटकार लगातार लगाते हैं क्या। और ये लेग स्टंप के बहुत ही बाहर, वाइट अंपायर का डिसीजन। और उन्हें अभी भी चांस है, अपना करियर में शायद लगा चुके होंगे 50, और अभी भी 50 लगाने का चांस है। तो स्कोर बना है 74, 74 ऑन द बोर्ड। 74 बहुत अच्छा तगड़ा स्कोर लगा हुआ है। लास्ट गेंद देखते हैं गणेश, अभी 50 लगाते हैं क्या, अपने करियर का और एक जोड़ते हैं क्या। और ये भी बहुत ही हॉप स्टंप के बाहर गेंद है, शायद नहीं, बिल्कुल वाइट गेंद है ये। 75 ऑन द बोर्ड। 75 बने हैं, 75 रन बने हैं इस वक्त। बड़ी पार्टनरशिप है, लंबी पार्टनरशिप है। योगदान क्या दिया जा रहा है ठाकुरवाड़ी के लिए
अपना काम करते हैं। या ऊंची उड़ान तो भरी है, देखते हैं नीचे फील्डर्स है, संदीप है, वहां पे अपना काम करेंगे पूरा, पकड़ा कैच है, बहुत ही बढ़िया विकेट यहाँ पे सफलता हुई है। पार्टनरशिप यहाँ पे बड़ी नजर आई, 75 रनों की 76 रन का विजयी लक्ष्य दिया गया है वासगाव टीम के लिए। यांच्यानंतर जो सामना आहे तो भंडाराळी आणि वासगाव 11 या दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे। भंडाराळी संघ आणि वासगाव संघ कॉपरेट करा, आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत, आपल्याला टाइमाचं बंधन आहे, तरी दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपल्या टॉसच्या बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपली टॉसची कारवाई पूर्ण करून घ्यायची आहे। किती टार्गेट किती 76 टार्गेट ऑफ द विन वासगाव। मेरजी काय आपण कुठली रणनीतीने वासगाव या संघाला करावा लागेल, कारण ज्याप्रमाणे डहाणू ठाकूरवाडी संघ ज्याप्रमाणे खेळतोय त्याने अगोदरचे 2 सामने ज्याप्रमाणे जिंकलेले आहेत, वन साइडच सांगावं लागेल, कारण अतिशय चांगल्या पद्धतीने चांगला खेळ केलेला आहे, एकदम शिस्तबद्ध खेळ ते खेळतायत आणि त्यांना ही आव्हान असणार आहे। वासगाव हेही 2 सामने उत्कृष्ट अशा प्रमाणे जिंकलेले आहेत वन साइड, तर आपलं वासगावला काय मेसेज असेल? तर नक्कीच वासगाव संघाला इकडे 76 धावा आहेत, म्हणजे प्रत्येक षटकामागे 15ची सरासरी पकडावी लागेल आणि त्या माध्यमातून खेळावं लागेल। इकडे जर आपण ठाकूरवाडीचा विचार केला तर त्यांच्याकडे उत्तम गोलंदाज आहेत, आपण जर बघितला तर उज्ज्वल आहे, मितुल आहे, त्यानंतर रोहित आणि गणेश असे 4 चांगले उत्कृष्ट गोलंदाज आहे, ज्यांच्याकडे गोलंदाजी चांगली कसब आहे, फलंदाजांना रोखून धरण्याचं सामर्थ्य आहे आणि लेंथ लाईनने गोलंदाजीचा मारा हा ठाकूरवाडीच्या गोलंदाजांकडून येतो आहे। परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीची खेळी करणारा वासगावचा संघ जो आहे बाहुबली वॉरियर्स हा देखील एक चांगला संघ आहे, परंतु त्यांना खेळाची नजाकत मात्र थोडीशी वेगळी बदलावी लागेल, फटकेबाजीची नजाकत द्यावी लागेल। प्रति षटकामागे 15ची सरासरी लागलेली आहे आणि त्या माध्यमातून खेळी साकारणं हे गरजेचं आहे। 2 षटकं पॉवर प्लेची आहेत, त्यामुळे त्यांना मोठी संधी असू शकते पॉवर प्ले मध्ये। ज्या पद्धतीने निलेश आणि गणेश यांनी चांगली पार्टनरशिप दाखवली तशाच पद्धतीचा खेळ साकारून त्यानंतर आक्रमकतेचा पवित्रा उचलावा लागेल आणि तेव्हा कुठे हा क्वार्टर फायनल मध्ये विजेतापद घेऊन सेमीफायनलचं तिकीट आपलं बुक करता येईल। जसा आपल्या परिवारामध्ये आई वडील महत्वाचे असतात, तसेच सामन्यामध्ये अंपायर हे आपले आई वडील असतात, ज्याचा आपण मान सन्मान ठेवतो आणि त्याचप्रमाणे त्यांचीही आपण सोय केली पाहिजे, कारण आपण पाणीच त्यांना पाजतोय आणि एवढा जसा मे महिन्यामध्ये एकदम कडक असं ऊन असतं तसंच मार्च महिना चालू आहे, परंतु तेवढंच दाट असं ऊन आहे आणि वेळोवेळी आपण बघतोय की ते सामना झाल्यानंतर ते जागेवरच बसत आहेत, म्हणजे थोडी गरमीचाही आपण गांभीर्य घेतलं पाहिजे आणि मला वाटतं त्यांना आता छास पाजायला पाहिजे। असा उत्कृष्ट असे आमचे अंपायरिंग आहेत अमोल दवणे आणि आमचे सहकारी मित्र अबाउट 40चे आमचे खेळाडू मिलिंद बारी। चला बघूया आता सामन्याकडे आपण वळूया आणि प्रथम फलंदाजी करण्यासाठी येत आहेत ते स्वप्नील आणि सचिन नावाप्रमाणे सचिन तेंडुलकर सारखे त्यांना ओके आपल्याला फलंदाजी करावी लागेल आणि स्वप्नील चांगले असे फलंदाज आहेत, मागच्या सामन्यामध्ये चांगलीशी बॅटिंग केली होती, बघूया आपल्या संघासाठी कितपर्यंत चांगला योगदान देत आहेत ते। परंतु उज्ज्वल हे खेळाडू नाही मिळत, एक चांगले कोच आहेत, चांगले प्रशिक्षक आहेत आणि त्यांना आपला सामना मागचे मी त्यांच्या मॅच नाही बघितल्या, परंतु काही सोशल मीडिया मार्फत त्यांचे फोटो बघितले होते की त्यांनी लगातार मला वाटतं 2 फायनल विजेते आहेत आणि त्यांचा पुरेपूर अनुभव घेऊन ते सामना त्यांचा अंतिम सामन्यापर्यंत नेतील। परंतु वासगाव हा ही चांगला संघ आहे, त्यांना त्यांच्याच प्रमाणे त्यांना उत्तर द्यावं लागेल। यस, आपल्याला मात्र टोला दिला जातो आहे, पॉइंट गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो आहे, तर क्षेत्ररक्षक करतो आहे
परंतु 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या जातात, कारण सांगतात ना की 30 यार्डच्या बाहेर गेल्यानंतर पॉवर प्लेमध्ये एक चांगली संधी असते. इकडे मात्र 2 धावा परिपूर्ण करतो आहे स्वप्नील आपल्या शॉटच्या माध्यमातून. तर नक्कीच अनिलजी उज्ज्वल यांची गोलंदाजी मात्र नक्कीच सरस असते. त्यांच्या गोलंदाजीमध्ये एक जी धार आहे, सुंदर पद्धतीची गोलंदाजीचा मारा, हे ते आपल्याला दाखवत असतात. इकडे देखील उत्तम कामगिरी होईल, परंतु नक्कीच स्वप्नील देखील आहे. स्वप्नीलकडे कौशल्य आहे. या ठिकाणी कव्हर ड्राईव्ह दाखवतो आहे. सुंदर चेंडू जातो आहे सीमारेषा पार, घेऊन येतो आहे चौकार. त्या सामन्यामध्ये चांगली अशी धुंजार खेळी केली होती आपल्या संघासाठी. पुन्हा हॉफस्टम्पच्या बाहेर सुंदर अशी गोलंदाजी, जो क्रिकेटमधला ब्रह्मास्त्र सांगतात यॉर्कर हॉफस्टम्पच्या बाहेर, ज्याने चांगलं असं आपल्या टीमसाठी योगदान देता येतं, आपल्यासाठी योगदान देत असा गोलंदाज उज्ज्वल ठाकूर. पुन्हा सुंदर अशी गोलंदाजी. सचिन यांना काही समजत नाही, षटकार चौकार मारण्याच्या नादामध्ये लगातार 2 बॉल डॉट केलेले आहेत. टॉसची कारवाईसाठी प्लीज सहकार्य करा. आपलं टायमिंग हे बोलल्याप्रमाणे किंवा आपल्या नियोजित टायमाप्रमाणे निघून गेलेलं आहे. ग्रीनल समर्थ भंडाराळी. चला, समर्थ भंडाराळी विरुद्ध वासगाव 11 यांच्यामध्ये पुढचा सामना आहे. डिसिप्लिन ठेवा. आपण सर्व नियमाचे बांधिलकी आहेत, नियमाला पकडून चला. खेळणं चांगलं खेळणं योग्य आहे, तेवढंच असताना आपण आपल्या नियमाला बंधनकारक राहणं हेही तेवढं योग्य आहे. सर्व गोष्टी बंधनकारक आहेत आणि बंधनामध्ये राहिल्यानंतर खेळ जेवढा चांगला आहे तेवढाच आपलं योगदानही चांगलं ठेवणं आवश्यकता आहे. धन्यवाद आपण आमच्या शब्दाला मान दिल्याबद्दल. पुन्हा असा लेग साइडला ड्राईव्ह केलेला आहे आणि सुंदर असा क्षेत्ररक्षक, परंतु रन इन द बिटवीन विकेट तेवढी चांगली आणि 2 धावाने समाधान मानावं लागलं सचिन यांना. सॉरी, स्वप्नील आणि सचिन या जोडीला धावसंख्या होती होती 9 धावा. 7 एक षटकानंतर 7 धावा, त्याच्यानंतर पहिल्याच बॉलवरती 2 धावा, 9 धावा झालेल्या आहेत. परंतु थोडस आपल्याला खेळाला थोडस मजबूत संघाला न्यायचं असेल तर धावसंख्या ही 15च्या सरासरीने जोडावी लागेल, कारण हे टार्गेट आहे, हे मोठं आहे आणि आपला संघ जर विजयी करायचा असेल तर टार्गेट प्रमाणे चालायला लागणार आहे. आणि आमचे सहकारी मित्र वासगाव बॉस मध्ये वासगाव 11 कुठे आहे? कर्णधार वासगाव 11 कर्णधार यायचं आहे, कुठे आहेत? चला सामन्याकडे वळूया. अजून वासगाव 11चा कर्णधार आलेला नाहीये. अनिलजी कंटिन्यू करा. लेग स्टंपच्या खूपच बाहेर वाईट आमचे सहकारी मित्र मिलिंद हे सुंदर असे अंपायरिंग करतात. मागच्या वर्षाचा नाही पण 1-2 वर्ष मागच्या काही काळाचा नाही परंतु वर्षाचा त्यांच्याकडे अनुभव आहे, मी बघितलेला. आणि सुंदर अशी अंपायरिंग. पुन्हा हॉफ स्टंपच्या खूपच बाहेर जी लेंथ लाईन सांगतात ती बॉलर मितुल हे चांगले असे गोलंदाज आहेत आणि सचिन यांना काही समजत नाही. सुंदर अशी गोलंदाजी करत आहे, लेंथ अँड लाईन हॉफ स्टंपच्या बाहेर. आणि जाऊया टॉस्का बॉक्स कडे. इकडे आपण बघताय तर आमचा कॅमेरामन तो आहे टॉस्का बॉस. वासगाव 11 वर्सेस समर्थ 11 भंडाराळी यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल येतो आहे. तर बोली लावणार आहे समर्थ भंडाराळीचा कर्णधार. गडी बाद झालेला आहे. सचिन हे काटा आलेला आहे. तर वासगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय निर्णय आहे? याचा गोलंदाजी स्वीकारणार आहेत. बेस्ट ऑफ लक देतो, कारण सामना सुरू आहे दोन्ही संघाला.
तर समर्थ भंडाराळी संघाची बॅटिंग असणार आहे. तर टॉस जिंकलाय वासगाव संघाने आणि गोलंदाजी स्वीकारलेली आहे. अनिलजी वळूया मैदानाच्या आत. धन्यवाद मेयरजी. आणि पुन्हा सेम शॉट सेम कॅचेस, परंतु हा जेल सोडलेला आहे. ठाकूरवाडीकडनं अपेक्षा नसतील कारण हे चांगलाच असा संघ आहे, परंतु शॉटही तेवढाच स्ट्रॉंग शॉट होता, फास्ट शॉट होता पंकज यांचा. आणि एक धावावर समाधान मानावं लागलं ते वासगाव संघाला. आणि बघूया स्वप्नील आपल्या संघासाठी किती चांगली कामगिरी करतो होतो. आणि उडवलाय, खूपच असा वर उडवलाय, परंतु त्यांच्या खाली आहेत ते मितुल. आणि कंबाईन मध्ये कॅच घेतलेला आहे ते मितुल आणि उज्ज्वल, कर्णधार स्वतः उज्ज्वल. सुंदर असा झेल. आणि स्वप्नील यांना परतावं लागलाय ते आपल्या वैयक्तिक 10 धावसंख्येवर. किती बॉल झाले त्याची बॅटिंग, किती बॉल 7 बॉलच्या खेळीनंतर धाव संख्या जमवल्यात त्या 10. आणि आपल्या संघाला एक 15ची सरासरी. आणि आता जे बॅट्समन येत आहेत ते जितेश कडू, आपल्या संघाचा पुरेपूर खंदेबाज फलंदाज, तसेच त्यांच्यावरती तेवढंच मोठं आपल्या संघासाठी योगदान द्यावं लागेल कारण हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. हा सामना जिंकेल जो संघ त्यांना अंतिम सामन्यामध्ये, अंतिम जो दिवस आहे क्वार्टर फायनलचा, त्याच्यामध्ये त्यांची डायरेक्ट एंट्री होणार आहे. बघूया, तिसऱ्या षटकातला पहिला बॉल घेऊन देते उज्ज्वल ठाकूर. खूप असे चांगले असे गोलंदाज, अनुभवी ते प्रशिक्षक आहेत, चांगले कोच आहेत, चांगले मार्गदर्शक आहेत आणि तसेच चांगले खेळाडू आहेत. त्यांना माहित आहे की बॅट्समनला बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने चांगला तो खेळू शकतो, त्याला मी कुठे थांबवू शकतो, मी त्याला कुठे रोखू शकतो आणि चौकार षटकार मारण्यापासून कुठे थांबवू शकतो. आणि अशी चांगली फिल्डिंग, सुंदर अशी क्षेत्ररक्षक हे ठाकूरवाडी. आणि त्याचं नाव घेऊ नाही शकत कारण आम्हाला त्यांची प्लेअरची काही नवीन खेळाडू आहेत, त्यांची नावं माहित नाही. आणि मी सांगितल्याप्रमाणे जितेश हे चांगले कमांडीचे आणि त्याने त्यांचा पहिल्याच बॉलवरती समाचार घेतला. तर षटकार मारलेला आहे जितेशाने. असे षटकार एक नाही तर 4 ते 5 मारावे लागतील आपल्याला संघाला मजबूत स्थितीवर आणण्यासाठी. तर इकडे का प्रमोट केलं गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा एक चांगला प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू षटकाराला जातोय हातातून कॅच सेटला सीमारेषेच्या बाहेर. सांगतात सुंदर अशी सांगितल्याप्रमाणे जितेशने सुंदर असे 2 षटकार मारलेले आहे. मात्र हे जीवदानही आपण मानू शकतो कारण हा जेल होता. तेवढेच नाखुश असतील फिल्डर जे बाउंड्री लाईनवर आहेत की हा चौकार होता, सॉरी विकेट होता आणि षटकार गेलेला आहे. नक्कीच जितू भाऊंचा जर विचार केला, मागच्या 2 सामन्यामध्ये उतरले नव्हते लवकर, यावेळेला थोडेसे जलदगतीने प्रमोट झालेत आणि 2 षटकार देखील दाखवलेले आहेत. म्हणजे आपला खेळ आहे ना ओरिजिनल, तो दाखवण्यासाठी त्यांनी एंट्री केलेली आहे. मोठं टार्गेट आहे, क्वार्टर फायनलचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये आपलं योगदान नक्कीच प्रेक्षकांना दाखवण्यासाठी त्यांनी एंट्री केलेली आहे. आणि 2 षटकार कोणाला दिलेत तर उज्ज्वल सारख्या चांगल्या गोलंदाजाला हे पाहायला मिळते आहे. दरम्यान एक चेंडू मिस केलेला आहे. यावेळेला क्लास दाखवलाय पुन्हा एकदा. क्लासिक आहे आणि तेवढीच क्लासिक फिल्डिंग केलेली आहे ती निलेश याने. आणि 2 धावावर समाधान मानावं लागेल. आपण जो मागे बोलत होतो की उज्ज्वल हे एक चांगले प्रशिक्षक आहेत, चांगले खेळाडू आहेत, पण जितेश हे काही कमी नाही, तेही चांगले खेळाडू आहेत. काही सामन्याचा भरपूर आणि चांगला ड्राईव्ह त्याने केलेला आहे. धावसंख्या 27 पाहायला मिळते आहे. 27 ऑन द बोर्ड अशी आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते आहे.
तर नक्कीच आमच्या चिंचणीचा पुढचा सामना आहे आणि रमेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मी शब्द सुमनाने आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. चला, धावसंख्या 26 आहे. क्षमस्व असावं थोडस. तर कॉम्बॉक्स मध्ये रमेश दादा बसलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 26, 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र मोठं उद्दिष्ट आहे, मोठं टार्गेट सेट करण्यासाठी पाहूया. आक्रमकता एक पवित्रचा चांगल्या त्या पद्धतीने घेतली गेलेली आहे. पंकज स्ट्राईक आहे. गोलंदाज रोहित यावेळेला येतोय, पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगली गोलंदाजी त्याच्याकडे आहे. यावेळेला उंच टोला आहे, खाली क्षेत्ररक्षक धावतात. परंतु कॅच नाही पकडू शकत. चेंडू जाईल का सीमारेषा पार? चौकार घेऊन येतोय. 4 धावा या डीजे. पाठवा, एक बॉल पाठवा. बॉल तुमच्याकडे आहे का? याचं धावसंख्या षटकारांनी वाढलेली आहे, 36 वर पोहोचते आहे. 36 ऑन द बोर्ड. काय रोहितच्या गोलंदाजीला चांगला आटोलेबाजी दाखवतो आहे या ठिकाणी. 10 चेंडू 40 धावांची गरज आहे. 10 चेंडू 40 धावांची गरज. 36 झालेत. 36. 10 चेंडू 40 धावांची गरज आहे. चांगली फटकेबाजीला सूर धरलाय. पंकजने देखील चांगला सूर पकडलेला आहे. यॉर्कर लाईनचा चेंडू आहे. फाईनला कट केला जातोय. चेंडू जातो आहे. डिक्लेअर झोन 2 मध्ये येते आहे. धावसंख्या 2 ने वाढते आहे. पोचते आहे 38 वर. 38 ऑन द बोर्ड. नक्की चांगली आगेकूच. क्वार्टर फायनलचा सामना म्हणतात ना, रंगतदार झाला पाहिजे आणि रंगतदार क्रिकेट या ठिकाणी दाखवता आहेत. यस, बाहुबली वॉरियर्स वासगाव दमदार कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. रंगतदार क्रिकेट आलय घेऊन. याही वेळेला एक चांगला टोला देण्याचा प्रयत्न आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातो आहे. पुन्हा एकदा डिक्लेअर 2 मध्ये जातो आहे. धावसंख्या 2 ने वाढती आहे. 404 40 धावा झालेली आहेत. तर 76 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग सुरू आहे. आता मात्र 36 धावांची गरज आहे. अजून सुद्धा मोठं लक्ष आहे. 76चा पाठलाग. काय कमाल कमाल चालू आहे. धमाल चालू आहे. नजराना फटकेबाजीचं पाहायला मिळतो आहे. रोमांचित सामना क्वार्टर फायनल पाहिजे आणि तो पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा टोला दिला जातो आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, वाट बघतो आहे, परंतु एका धावेवर समाधान आहे तिकडे दोन्ही फलंदाज. कारण दोघांनी देखील आक्रमक, पवित्र, ऑन फायर सांगतात ना, वॉरियर्स लढाऊ वृत्ती इकडे पाहायला मिळते आहे. लढवय्ये आहेत इकडे, बाहुबली लढवय्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला ठाकूरवाडी हा संघ पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 41 वर आहे. पाहूया मोठे बिग शॉट आणि बिग शॉट साठीच तयारी पाहायला मिळते आहे. टोला टॉक टॉकचा आवाज येतोय. 1 बाउन्सिंग चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा कमालीचा नजराना घेऊन येत आहेत जीतू भाऊ. दमदार फटकेबाजी. यस डीजे. पुन्हा एकदा 6 चेंडू 31 धावा. मागच्या सामन्यासारखीच लढाई पुन्हा एकदा तयार झालेली आहे. 6 चेंडू 31 धावा. मागच्या सामन्यात देखील समीकरण होतं, आता देखील तेच समीकरण पाहायला मिळते आहे. 6 चेंडू 31 धावा. लढवय्ये तयार आहेत. एका बाजूला पंकज आहे, एका बाजूला जीतू कडू आहेत. दोघांमध्ये जबरदस्त फटकेबाजीचा सूर देतला जात असताना पाहायला मिळतोय. परंतु शेवटचं षटक हाताळण्यासाठी एक जबरदस्त गोलंदाज गणेश सज्ज झालेला आहे, ज्याने दमदार खेळी 45 धावांचं योगदान आणि निलेश बरोबर 75 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली क्वार्टर फायनलच्या साठी.
आणि इकडे मात्र चुरस भरला जातो आहे. 6 चेंडू 31 धावा. ओ फटका खेळण्याचा प्रयत्न होता, स्ट्राईकला रोटेट साठी प्रयत्न आहे, शर्यत लागली आहे आणि पंकज रनआउट होऊन डकआउटला येतात. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया पंकजचं, कारण त्याने देखील चांगला टर्निंग दिलेला आहे, टर्निंग पॉइंट आणून ठेवलाय सामन्यामध्ये. यस डीजे. जे कंपल्सरी चेस आहे, करायचे आहेत. 5 चेंडू 31 धावा. अजूनही गरज आहे स्ट्राईकला रोटेट करण्याच्या नादामध्ये, मात्र बलिदान दिले जाते आहे. पंकज या चांगल्या फलंदाजांचा पाहूया. जितू कडू आहे आणि कडवा मारा दाखवता आहेत, फलंदाजीच्या माध्यमातून ऑन फायर झालेले पाहायला मिळते आहेत. घेतली आहे जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर आणि इकडे नजराने दाखवता आहेत. प्रेक्षकांना देखील खुश केलं जाते आहे. खराब चेंडू आहे, वाईटचा इशारा. इकडे 5-30चं समीकरण आहे. कंपल्सरी चेस साठी नक्कीच ही एक चांगली संधी आलेली आहे, कारण वाईट आलाय आणि 5 चेंडू 5 षटकार मारायचे आहेत. इकडे मात्र कमालीचा खेळ असू शकतो. जर षटकार आले तर प्रेक्षकगण आपल्याला व्ह्यूअर्स वाढलेले पाहायला मिळतील, कारण आजच्या दिवसात देखील चांगल्या पद्धतीने युट्यूब चॅनलला आपल्या लोकांनी भेट दिलेली आहे. व्ह्यूअर्सने चांगल्या पद्धतीने खेळ पाहिलेला आहे. ग्राउंड रूटचा शॉट आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धावेने स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. इकडे मात्र चांगला कमबॅक म्हणावा लागेल गणेश यांचा. या ठिकाणी एकच धाव दिली गेलेली आहे. आता मात्र 4 चेंडू 29 धावांचं लक्ष सिद्ध करण्यासाठी मात्र कुठे ना कुठेतरी काय कमी पडणार आहे, काय घडणार आहे हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. 5 षटकांचा सामना. इकडे मात्र या टोला आहे, उंच उडी आहे आणि आसमंतामध्ये आहे. खाली क्षेत्ररक्षक टिपतायत उज्ज्वल जेल. पुन्हा एकदा विकेटचा पतन आहे. या डीजे. इकडे मात्र आता खरी औपचारिकता शेष राहील, कारण चेंडू हाताळून झालेले आहेत. 3 चेंडू हाताळून झालेले आहेत. 3 चेंडू शेष आहेत. यॉर्कर पद्धतीचा चेंडू ग्राउंड रूटने खेळला जातो आहे आणि चौकार येतो आहे, परंतु नक्कीच इकडे मात्र एंट्री दाखवलेली आहे. फलंदाज न्यू बॅटर्स मैदानामध्ये आहे आणि धावसंख्या 4 ने वाढती आहे. पोचते आहे धावसंख्या 51 वर. 51 असे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळण्याचं कौशल्य, ज्या पद्धतीने यशस्वी क्रिकेट यांच्या द्वारा या सुंदरशा श्री शेषवंशी क्षत्रिय देवकर भंडारी समाज मर्यादित क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. आनंद दमदार पद्धतीने क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये रंगतदार क्रिकेट दाखवलं दोन्ही संघांनी आणि अटीतटीचा सामना शकला नाही, परंतु नक्कीच चांगला खेळ मात्र साकारला या ठिकाणी. ज्या पद्धतीने बाहुबली वॉरियर्स संघ आणि इकडे हा सामना जिंकतो आहे तो म्हणजे ठाकूरवाडी डहाणू संघ. सेमीफायनल मध्ये आपल्याला रविवारच्या दिवशी पाहायला मिळणार आहे. चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी दाखवली. पूर्ण संघाने स्पिरिट आपला दाखवला, गेम दाखवला. प्रत्येक गोलंदाजाने फलंदाजाने आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आणि सेमीफायनलचं तिकीट मात्र बुक झालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर अभिनंदन असेल आणि कौतुक मी नक्कीच बाहुबली वॉरियर्स वासगाव संघाचं देखील तेवढंच करणार आहे, कारण त्या संघ